राज्यातील मराठा विरुद्ध ओबीसी वादापासून तुम्ही अलिप्त राहू शकत नाही। सिल्वर ओकच्या भेटीमध्ये भुजबळांची पवारांसमोर स्पष्टोक्ती। आरक्षण आंदोलनामुळे गढूळ झालेलं वातावरण निवळण्यासाठी कुणालाही भेटायला तयार। पवारांच्या भेटीनंतर भुजबळांचं वक्तव्य, पवारही चर्चेसाठी तयार। पवारांना भेटण्याआधी केवळ प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं। भुजबळांची माहिती, भविष्यामध्ये गरज पडली तर मोदी आणि राहुल गांधींना देखील भेटेन, भुजबळांचं विधान। महाराष्ट्रामध्ये आता मुद्द्याचं राजकारण उरलं नाही। आषाढी वारीमध्ये चालल्यानंतर विनोद तावडेंची खंत, ओबीसी मराठा आरक्षणाचा वाद कायद्यानं सोडवण्याचा सल्ला। विशाळगडावर जाळपोळ, दगडफेक करणाऱ्या 500 दंगेखोरांविरुद्ध गुन्हे, 21 जण पोलिसांच्या ताब्यात। संभाजीराजे छत्रपतींविरुद्धही गुन्हा। विशाळगडावरील जाळपोळीचं समर्थन नाही, पण परिस्थिती भयाण। गुन्हा दाखल झाल्यावर संभाजीराजेंचा वाढत्या अतिक्रमणावर निशाणा। विशाळगड जाळपोळ प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मध्यरात्री कोल्हापुरामध्ये जाऊन घेतली आयजींकडून माहिती। बंदोबस्त आणि कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधी दिल्या सूचना। कोकण रेल्वेच्या रुळावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम अंतिम टप्प्यात। 2-3 तासात गाड्या पूर्वपदावर येण्याचा अंदाज। दरड कोसळल्यानं दिवा रत्नागिरी पॅसेंजर रद्द, तर मांडवी, जनशताब्दी, तुतारी आणि तेजस खोळंबल्या ट्रॅकवर। दक्षिणेमध्ये जाणाऱ्या गाड्या सोलापूर तर काही मिरज मार्गे। कोकण रेल्वे ठप्प झाल्यानं अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी बसची सोय। रत्नागिरी स्थानकातून 40 तर चिपळूणमधून 18 बस रवाना। नाशिकमध्ये पर्यटकांच्या मूर्खपणाचा कहर, मनाई असतानाही गेले होते अंजनेरी पर्वताच्या माथ्यावर। अखेर वन विभागाकडून सुटका। खेडकर कुटुंबाच्या शोधार्थ पुणे ग्रामीण पोलीस। खेडकरांच्या बंगल्यावर जाऊनही मनोरमा, दिलीप खेडकर पोलिसांच्या हाताबाहेरच। परंपरेनं महिन्याची पायीवारी करणाऱ्यांना वृद्धापकाळामध्ये पेन्शन देण्याची मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। प्रस्तावित वारकरी महामंडळाद्वारे मिळणार पेन्शन। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध